मंत्री महोदय अतुल सावे साहेबांचा आंबेडकर नगरच्या वासियांच्या वतीने सत्कार केला, काय भावना आहे तुमची? काही नाही, एका पूर्व मतदारसंघाचे मागील 10 वर्षापासून ते आमदार आहेत आणि यावेळेस देखील ते आमदार आहेत आणि आता कॅबिनेट मंत्री म्हणून आत्ताच त्यांना ओबीसी खातं मिळालं आहे आणि नागपूरचं जे अधिवेशन आज संपलं आहे त्या अधिवेशनचं संपून ते आज औरंगाबाद शहरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच त्यांचं आगमन झालेलं आहे. म्हणून आंबेडकर नगरच्या वतीनं त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मंत्री महोदयाकडून आंबेडकर नगरवासियांसाठी काय अपेक्षा आहे? अपेक्षा आता या ठिकाणी बरंच काही विकास काम झालेलं आहे. प्रामुख्याने फुलेनगरचा रोड होता तो झालेला आहे, पाठीमागचा गिरीश कॉर्नरचा रोड तो झालेला आहे. स्मशानभूमीचा जो मोठं काम या ठिकाणी 2 कोटी रुपयाचं चालू आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेचा असेल, अनेक सगळे कामं झालेले आहेत. पण एक शेवटीचं काम जे नगरसेवक म्हणून मला जे वाटतं की आंबेडकर नगरच्या नागरिकांना काय मिळालं पाहिजे, तर आंबेडकर नगरच्या नागरिकाला 40 वर्षापूर्वी इथं मातीचे घरं होते आणि आज प्रत्येकाच्या घरावर सलाब पडलेला आहे. एक 5, 50, 100, 200 घरं असे आहेत की ते आजही मातीचे घरं आहेत, पत्राचे घरं आहेत. त्यांना रमाई आवास योजनेमध्ये घरकुल तर मिळालं पाहिजे आणि ते मिळणार आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु इथं प्रत्येक माणूस 3-3 मजल्याची माडी बांधून बसला आहे, 2-2 मजल्याची माडी बांधून बसला आहे. मग त्याला अजून मालकी हक्क मिळाले नाही आहे, तो टॅक्स पावतीवर आहे आणि टॅक्स पावतीवर घर असणं म्हणजे ही जागा सरकारची आहे आणि हिला जर खऱ्या त्या मालकाला 2 मजली बिल्डिंगचं मालक जर व्हायचं असेल, पक्क्या घराचं जर मालक व्हायचं असेल, तर आदरणीय अतुल सावे साहेब यांचं शिवसेना BJP राष्ट्रवादीचं सरकार आहे आणि त्यांचा सत्कार करण्याचा माझा मुख्य हेतू हेच आहे की आंबेडकर नगरच्या नागरिकाला PR कार्ड मिळालं पाहिजे. म्हणजे मालकी हक्काचं घर जे सिडकोमध्ये रजिस्ट्री होती, सिडकोचं घर लिस्टेड होतं, तिथं रजिस्ट्री होती, पण आंबेडकर नगरची रजिस्ट्री होत नाही. जर बापाला मुलाला द्यायचं असेल 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून द्यावं लागतं, दुसऱ्याला घर विकायचं असेल तर 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून द्यावं लागतं. आज आपण औरंगाबाद शहराच्या अनेक झोपडपट्ट्या पाहिल्या, उस्मानपुरा पाडण्यात आलं, जे भीमनगर पाडण्यात आलं, चिकलठाणा पाडण्यात आलं, सिद्धार्थनगर पाडण्यात आलं, हर्सूल पाडण्यात आलं. पण मी ह्या सत्तेधारी लोकांच्या सोबत असल्यामुळं आंबेडकर नगरची मी एकही इट आतापर्यंत पडू दिली नाही आणि त्याचंच कारण हे आहे की बाबासाहेबांनी सांगितलं सत्तेबिगर शान पण नाही आहे. तर मग आपण सत्तेत सहभागी जरी नाही झालो तर कमीत कमी सत्तेच्या लोकांना कमीत कमी हारं घालून आंबेडकर नगरचा विकास कसा होईल हा माझ्या वडिलापासून चालत आलेला पारंपरिक कार्यक्रम आहे आणि तो मी करतो. अनेक लोकांना शिवसेना BJP जातीवादी वाटते, कोणाला काय वाटतं
याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच वाटतं की माझा आंबेडकर नगरचा प्रत्येक माय माऊली इथलचे गोरगरीब जनता ही सुखी राहिली पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी वाटतं. कारण मी नेतृत्व करतो आंबेडकर नगरचं, म्हणून आंबेडकर नगरच्या लोकांनी मला, माझ्या वडिलाला, माझ्या बायकोला दोनदा निवडून दिलं, मान सन्मान दिला. आता माझं एकच ध्येय, आंबेडकर चौकामध्ये अतुल साहेबाला हाताशी धरून, भुमरे साहेबाला हाताशी धरून, इथलच्या शिवसेना BJPच्या सगळ्या नेत्यांना हाताशी धरून बाबासाहेबाचा एक मोठा पुतळा आंबेडकर चौकात उभा करा. 14 एप्रिलला आम्हाला भडकलगेटला जावं लागतं, TV सेंटरला जावं लागतं. आमची जयंती आंबेडकर चौकातून वापस येते. तिथं बाबासाहेबाचा एक भव्य दिव्य पुतळा उभा करण्याचं माझं स्वप्न आहे आणि ती मी केल्याशिवाय राहणार नाही हे 4-5 महिन्यामध्ये. दुसरं आहे माझं की वस्तीतल्या लोकांना PR कार्ड मिळालं पाहिजे आणि पाणी, रोड, लाईट, ड्रेनेज तर आम्हाला आहेच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. म्हणून साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्याच्या पाठीमागं हा माझा उद्देश आहे.